हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू इम्पल्स बॅच अँड वेलकम बॅक टू PYQ सिरीज. आज आपण अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड या टॉपिकचे 2020मध्ये विचारलेले सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग फंक्शनल ग्रुप इज रिड्यूस्ड बाय डायबोरेन? डायबोरेन इज रिटन ॲज B2H6 किंवा ते असंही लिहिलं जाईल 2 times BH3. डायबोरेन कार्बोनिल कंटेनिंग ग्रुप्सना रिड्यूस करत असतात. असे मॉलिक्युल्स की ज्यांच्यामध्ये कार्बोनिल बॉन्ड आहे. कार्बोनिल म्हणजेच C+O बॉन्ड आहे. सो ऑप्शन्स बघा. नायट्रो ग्रुप म्हणजे NO2, सो रॉंग. हॅलोजनमध्ये पण कार्बोनिल नसतो. ईस्टर R C+O हे फंक्शनल ग्रुप आहेत, करेक्ट आहे. कार्बॉक्झिलिक ग्रुप म्हणजेच कार्बॉक्झिलिक ॲसिड C+OH. सो 2 ऑप्शन्स करेक्ट आहेत, ऑप्शन नंबर C अँड ऑप्शन नंबर D. क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इज ए वुल्फ-किश्नर रिडक्शन? वुल्फ-किश्नर ही एक नेम रिॲक्शन आहे. सो ॲरोवरती लिहिला जाणारं रिएजंट तुम्हाला सांगेल की ती रिॲक्शन कोणती आहे. कार्बोनिल CO म्हणजे काय आहे? कार्बोनिल. हायड्रोजन ॲड करतायत म्हणजे रिडक्शन आहे. रिएजंट आहे झिंक मर्क्युरी, दॅट इज झिंक अमाल्गम इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. हा रिएजंट आहे क्लेमन्सन रिडक्शन या रिॲक्शनचा. क्लेमन्सन रिडक्शन सुद्धा अल्केनचं प्रिपरेशन देतात आणि वुल्फ-किश्नर पण अल्केनचंच प्रिपरेशन देतात. बट वुल्फ-किश्नरमध्ये रिएजंट असणार आहे तुमचा, पहिल्यांदा तुम्हाला टाकावं लागेल त्याच्यामध्ये हायड्राझाईन, दॅट इज NH2NH2. आणि सेकंड प्रोसेसमध्ये जेव्हा इमाइन कॉम्प्लेक्स बनतो तुम्हाला ॲड करायचं आहे KOH इन प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल. सो ॲरोवरती जर हे 2 रिएजंट दिसत असतील तर इट इज वुल्फ-किश्नर रिॲक्शन. बाकी ते काम करताना क्लेमन्सन सारखंच करतात, दॅट इज फॉर्मेशन ऑफ अल्के. त्याच्यानंतर बघा. सो ऑप्शन नंबर A तर रॉंग आहे. B इथे दिला तुमचा असाइल क्लोराईड. असाइल क्लोराईडमध्ये पुट केला H2PDBaSO4. सो दिस इज रोझनमंड रिॲक्शन. PDBaSO4 म्हणजेच रोझनमंड रिॲक्शन. हा पण ऑप्शन रॉंग आहे. C ऑप्शन बघा. सायनाइड. सायनाइडमध्ये टाकलं नॅसंट हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ SnCl2 स्टेनस क्लोराईड. S फॉर स्टेनस, S फॉर स्टीफन अशी मी तुम्हाला हिंट दिलेली. सो ही आहे आपली स्टीफन रिॲक्शन. सो ऑप्शन नंबर D असा होता की ज्याच्यामध्ये कार्बोनिल मध्ये हा रिएजंट पुट करून तुम्हाला काय भेटलेलं? अल्केन. सो ऑप्शन नंबर D जो दिला नाही आहे इथे त्याला मी वरती मेन्शन केलं आहे अँड दॅट इज द करेक्ट आन्सर. Question number 3. Which of the following is obtained on alkaline hydrolysis of 1,1 dichlorocyclohexane? So parent आहे cyclohexane. 1,1 dichlorocyclohexaneचं स्ट्रक्चर हे आहे. त्यांचं करायचं आहे अल्कलाइन हायड्रोलायसिस, दॅट इज ॲक्वियस NaOH. जर आपण त्याच्यामध्ये पुट केला तर काय भेटेल? आपल्याला माहिती आहे हॅलोजन्स, दॅट इज क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज आहे, Clवर निगेटिव्ह चार्ज आहे दोन्हीवरती इथे, आणि NaOH. तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल पहिला तर. सो सायक्लोहेक्झेन आणि इथे पण OH येणार आहे, इथे पण OH येणार आहे, दॅट इज जेमिनल डायॉलचं प्रिपरेशन होईल. बट जेमिनल डायॉल्स आर नॉट स्टेबल, ते अनस्टेबल असतात. सो ते क्विकली पुढे काय करणार आहेत? एलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल, यातून रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल होतं. कसं काय? यातून H आणि याच्यातून OH रिमूव्ह होणार आणि डबल बॉन्ड फ्यूज होणार. सायक्लोहेक्झेनची रिंग ॲज इट इज, इथे डबल बॉन्ड येईल आणि तो राहिलेला ऑक्सिजन. सो सायक्लोहेक्झॅनोन भेटेल. ऑप्शन नंबर B सायक्लोहेक्झॅनोन. Question number 4. Which of the following compound is obtained on ozonolysis of this followed by reduction with zinc dust? तो कंपाऊंड आहे C+O. इकडे आहे CH3, इकडे आहे CH3, या साईडला आहे CH3, या साईडला आहे CH3. अल्किन्सचं ओझोनोलायसिस होत असतं म्हणजे याच्यामध्ये आपण टाकतो पहिल्या स्टेपमध्ये ओझोन टू फॉर्म ओझोनॉइड, आणि ओझोनॉइड जेव्हा झिंक डस्टसोबत रिॲक्ट करतो तेव्हा आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड्स भेटत असतात. मी फुल रिॲक्शन दाखवत नाही, जस्ट हिंट सांगते. डबल बॉन्ड ब्रेक करायची आहे तुम्हाला आणि इकडे एक ऑक्सिजन ॲड करायचा, इकडे एक ऑक्सिजन ॲड करायचा. कसं दिसेल कंपाऊंड? वरचा CH3 आहे तसा, हा CH3, खाली असणारा CH3, डबल बॉन्ड, आणि डबल बॉन्डला काय लावायचं तुम्हाला म्हटलं? ऑक्सिजन. सो हा एक मॉलिक्यूल तयार झाला. सिमिलरली दुसऱ्या बाजूला सेम तसंच स्ट्रक्चर दिसेल. इकडे एक CH3 होता, इथे एक कार्बन, इथे CH3, तो डबल बॉन्ड जो मध्ये तोडलेला आणि त्याला काय लावायचं आहे? ऑक्सिजन. डबल बॉन्ड ब्रेक म्हणजे फक्त बाजूला करताय, ठीक आहे.
सो दोन्ही मॉलिक्यूल सेमच आहेत. यांचं नाव आहे 1, 2, 3 प्रोपॅन 2O. प्रोपॅन 2O. ऑप्शन नंबर C. Question number 5. Which of the following compound is obtained when benzene react with benzoyl chloride in presence of anhydrous AlCl3? Benzene reacts with benzoyl chloride. ही आहे बेन्झीन. बेन्झॉइल म्हणजेच बेन्झीन रिंगच्या बाहेरचा कार्बन. दिस इज बेन्झॉइल क्लोराइड. हे जेव्हा एकमेकांसोबत रिॲक्ट करतात इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, याच्यातून HCl रिमूव्ह होणार आहे ॲक्च्युअलमध्ये. सो बघा इथे बेन्झीनच्या रिंगला काहीच नाही आहे, म्हणजे हायड्रोजन आहेत, सगळीकडे हायड्रोजन आहेत. यातला एक H आणि बेन्झॉइल क्लोराईडचा Cl रिमूव्ह होणार आहे. सो कोणताही एक H तुम्ही सिलेक्ट करा. समजा हा H आणि हा Cl, सो मायनस ऑफ HCl होईल, बाकी मॉलिक्यूल फ्यूज होईल. फर्स्ट बेन्झीन रिंग, इथला हायड्रोजन काढला. सेकंड बेन्झीन रिंग, त्याला कार्बोनिल होता एका कार्बनला आणि Cl निघून गेला. Cl निघून गेला तर आपण काय करणार आहे, हे लिंक करणार. सो हा कंपाऊंड बनणार आहे. याला काय म्हणायचं असतं बघा, दिस इज बेन्झोफिनोन. सो बेन्झोफिनोन ऑप्शन नंबर C आहे. क्वेश्चन नंबर 6. आयडेंटिफाय द प्रोडक्ट B इन द फॉलोइंग रिॲक्शन. कार्बोक्झिलिक ॲसिड दिलाय आणि C2H5OH म्हणजे इथेनॉल दिलाय. अल्कोहोल्स ऑन ट्रीटमेंट विथ कार्बोक्झिलिक ॲसिड आणि एलिमिनेशन करायचं आहे त्यातून वॉटर मॉलिक्यूलचं. सो याच्यातून OH रिमूव्ह करा, दिसतोय, आणि याच्यातून H रिमूव्ह करा. HOH काढा, बाकीच्या मॉलिक्यूलला फ्यूज करा. सो ए काय बनेल आपला, CH3 COO. थोडंसं प्रॉपर स्ट्रक्चर काढते. COO, H निघून गेलाय आणि C2H5 त्याला लागणार आहे. सो C2H5. इथे तुम्हाला भेटला ईस्टर. ईस्टरमध्ये काय केलं आपण, परत H2 टाकलं इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल. H2 ॲड करायचं आहे. तर मी तुम्हाला वन शॉटमध्ये हिंट सांगितलेली की जेव्हा पण तुम्ही कार्बोक्झिलिक ॲसिड किंवा जेव्हा पण तुम्ही ईस्टर ग्रुप्सना ब्रेक करणार आहे, कार्बोनिल बॉन्ड नंतरचा बॉन्ड ब्रेक करायचा. इकडे एक हायड्रोजन ॲड करायचा, इकडे एक हायड्रोजन ॲड करायचं. कसं दिसेल स्ट्रक्चर, CH3 C डबल बॉन्ड O, H ॲड केल्यामुळे भेटला आपल्याला अल्डिहाइड प्लस C2H5OH दॅट इज इथेनॉल. C2H5OH. बट अल्डिहाइड अंडरगो अगेन रिडक्शन. हा H2 आपण जो टाकलाय तो एक्सेसमध्ये, सो अल्डिहाइडचं फर्दर रिडक्शन होतं. H2 निकेल. अल्डिहाइड्समध्ये आपण कार्बोनिल बॉन्डला ब्रेक करतो. कार्बोनिल बॉन्डला इरेज करायचं म्हणून सांगितलं. वरती एक हायड्रोजन, खाली एक हायड्रोजन. सो CH3, खाली आहे CH, अजून एक आला CH2 आणि वरती काय आहे OH. सो इथेनॉल आणि ऑलरेडी प्रिपेअर असणारा इथेनॉल. सो फक्त आणि फक्त इथेनॉलच भेटतो दोन्ही मॉलिक्यूलकडून. ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 7. विच अमंग द फॉलोइंग रिॲक्शन एक्सप्लेन्स द ॲसिडिक प्रॉपर्टी ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड्स ॲसिडिक इन नेचर आहेत, म्हणजेच ते H+ला डोनेट करत आहेत. सो ब्रेकडाऊन कसं होणार आहे त्यांचं, C डबल बॉन्ड O मायनस कार्बोक्झिलेट आयन प्लस H+, रिलीज करतायत, म्हणजेच ते ॲसिडिक आहेत. सो अशा रिॲक्शन्स की ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O मायनसचं जनरेशन होणार आहे, दे आर ॲसिडिक इन नेचर. सो पहिल्यामध्ये बघा Na+ असेल आणि H+ असेल, ते एकमेकांना रिप्लेस करतायत. सो C डबल बॉन्ड O मायनसचं प्रिपरेशन झालेलं अँड Na+, फर्स्ट रिॲक्शनच ॲसिडिक आहे. सेकंडमध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे कार्बोनिल बॉन्डचा प्लस आणि OH मायनस असं ब्रेकिंग झालेलं आहे. इथे पण हा प्लस आहे, हा मायनस आहे, हा प्लस आहे आणि OH मायनस आहे. OH मायनस आहे म्हणून Cl मायनस तिथे जाऊन अटॅक करतो. ही एकमेव रिॲक्शन अशी आहे की जी अशी ब्रेक होणार आहे, H+ अँड कार्बोक्झिलेट आयन. ऑप्शन नंबर A. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग ॲरोमॅटिक ॲसिड हॅज लेस ॲसिडिक स्ट्रेंथ दॅन बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिडचा आधी स्ट्रक्चर ड्रॉ करा. बेन्झीन आणि त्याच्यावरती लागलाय C डबल बॉन्ड OH. हा H रिमूव्ह होणार आहे आणि मग आपल्याला ॲसिड फॉर्मेशन, ॲसिड आहे हा, तर हा H+ डोनेट करणार आहे. H+ डोनेट केल्यानंतर ओव्हर निगेटिव्ह चार्ज येणार. हा निगेटिव्ह चार्ज जेवढा स्टेबल तेवढी ॲसिडिटी जास्त असणार आहे. याच्यामध्ये जर मी नायट्रो ग्रुप लावला तर नायट्रो ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉ जर झाले इथून तर तो हायली स्टेबल होईल.
सो नायट्रो असू शकतो. मिथॉक्झी आन्सर कधीच नसणार आहे बिकॉज दे आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन जर डोनेट केले तर इथे निगेटिव्ह चार्ज वाढेल आणि निगेटिव्ह चार्ज वाढतोय म्हणजे तो अनस्टेबल होईल. ऑप्शन नंबर सी मध्ये नायट्रो आहे आणि ऑप्शन नंबर डी मध्ये क्लोरो आहे. क्लोरीन भले आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाटतो बट तो प्लस एम इफेक्ट पण दाखवतो कारण त्याच्याकडे लोन पेर आहे. सो तो सुद्धा लोन पेर डोनेट करतो. सो इट इज इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ॲज वेल ॲज इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्रॉपर्टी त्याची जास्त स्ट्रॉंग आहे. सो 2 ऑप्शन्स तर मी डायरेक्टली कट मारले. आता विचार करा, नायट्रो ग्रुप लावायचे तर ऑर्थोला लावला पाहिजे की मेटाला लावला पाहिजे. तर याच्यासाठी तुम्हाला आन्सर देईल की ग्रुप वरती ॲक्च्युअलमध्ये कोणता लागला आहे. ॲक्च्युअलमध्ये आपला लागला आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड्स आणि कार्बोनिल ग्रुप हे मेटा डायरेक्टिंग असतात. मेटावर जर एखादा ग्रुप लागला असेल तर तो हायली ॲक्टिवेटिंग असतो. सो मेटा नायट्रो बेन्झोइक ॲसिड विल बी मोर ॲसिडिक. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज नॉट अ कार्बोनिल कंपाऊंड. प्रोपॅन अमाइड. अमाइडमध्ये सी डबल बॉन्ड ओ NH2 सो कार्बोनिल आहे. इथॉक्झी इथेन इज ईस्टर ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप नाही आहे. ॲसिटा अमाइड. अमाइड म्हणजे परत ऑप्शन नंबर ए सारखं. ॲसिटिल क्लोराईड म्हणजेच असाइल क्लोराईड RC डबल बॉन्ड ओ Cl. सो ऑप्शन नंबर बी मध्ये कार्बोनिल ग्रुप नाही आहे. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग रिएजंट इज यूज टू अवॉइड फर्दर ऑक्सिडेशन ऑफ अल्डिहाइड्स. जर आपण प्रायमरी अल्कोहोल्स घेतले आणि त्यांचं ऑक्सिडेशन केलं युझिंग स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट तर पहिला आपल्याला अल्डिहाइड भेटतो आणि अल्टिमेट ऑक्सिडेशन होतं त्यांचं कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये. जर मला पहिल्या स्टेपमध्ये त्याला एंड करायचं आहे तर मला यूज करावा लागेल वीक ऑक्सिडायझिंग एजंट की जो फक्त अल्डिहाइडपर्यंत जाऊन रिॲक्शन थांबवू शकेल. सो वीक ऑक्सिडायझिंग एजंट 2 आहेत, PCC अँड PDC. पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट अँड पायरिडिनियम डायक्लोरोक्रोमेट. सो आता PCC पायरिडिनियम म्हणजे C5H5NH क्लोरोक्रोमेट ClCrO3. ऑप्शन नंबर ए. So this is PCC. This is nothing but PCC. Next question. Question number 11. What is the percentage of formaldehyde in formalin? It is 40%. Theoretical question है direct. 40% formaldehyde is called as formalin. Question number 12. Which of the following carbonyl compound does not undergo aldol condensation? Aldol condensation ची condition है carbonyl compounds that is aldehydes and ketones that have at least 2 alpha hydrogens can undergo aldol condensation. आता 2 कसे ते पण व्यवस्थित समजून घ्या. जर तुम्हाला फक्त अल्डोल बनवायचं आहे तर तुम्हाला लागेल 1 अल्फा हायड्रोजन. 1 अल्फा हायड्रोजन असेल तर अल्डोल बनतो. अजून एक अल्फा हायड्रोजन असेल तर तुम्हाला भेटेल अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अनसॅच्युरेटेड कीटोन. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. सो ॲटलिस्ट 1 किंवा ॲटलिस्ट 2 अल्फा हायड्रोजन तर पाहिजेत. ॲसिटोनकडे अल्फा हायड्रोजन आहे CH3 C डबल बॉन्ड ओ CH3. कार्बोनिल कार्बनच्या शेजारच्या कार्बनला आपण अल्फा म्हणतो. सो दिस इज C डबल बॉन्ड ओ. हा आहे अल्फा, हा सुद्धा अल्फा. 6 अल्फा हायड्रोजन आहे. बेन्झोफिनोन. बेन्झीनची रिंग. फिनोन दॅट इज कीटोन ग्रुप आहे आणि इकडे पण कोण आहे बेन्झीनची रिंग. याला नीट बघा, कार्बोनिल कार्बनच्या शेजारच्या कार्बनने 4 बॉन्ड बनवलेत. सो देर इज नो अल्फा हायड्रोजन इन बेन्झोफिनोन. इट विल नॉट अंडरगो अल्डोल कंडेन्सेशन. ॲसिटा अल्डिहाइड CH3 C डबल बॉन्ड OH आहे. ॲसिटोफिनोन CH3 C डबल बॉन्ड O आणि इकडे असणारे बेन्झीनची रिंग. कुठल्याही एका बाजूला असले तरी पण चालतील. सो हा झाला अल्फा कार्बन, हे झाले अल्फा हायड्रोजन. सो ऑप्शन नंबर बी विल नॉट अंडरगो अल्डोल कंडेन्सेशन. क्वेश्चन नंबर 13. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट रिॲक्ट विथ सोडियम मेटल. सोडियम मेटल सोबत अल्कोहोल रिॲक्ट करतात आणि कार्बॉक्झिलिक ॲसिड्स रिॲक्ट करतात. चेक करा ऑप्शन. अल्कोहोल, दिस इज अल्कोहोल दॅट इज फिनॉल येतो, याच्यामध्ये फिनॉल पण येऊ शकतो. दिस इज ईस्टर, दिस इज अगेन कार्बॉक्झिलिक ॲसिड. सो ईस्टर नाही देणार. ऑप्शन नंबर सी. विच अमंग द फॉलोइंग कंपाऊंड इज ट्रीटेड विथ बेन्झोनायट्राइल टू ऑप्टेन बेन्झोफिनोन इन ड्राय इथर अँड देन ॲसिड हायड्रोलायसिस. बेन्झोनायट्राइल टू बेन्झोफिनोन, माझा फुल फोकस इथेच आहे. दिस इज बेन्झोनायट्राइल. आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं आहे यातला बेन्झोफिनोन. सो बेन्झीनची रिंग C डबल बॉन्ड O आणि परत बेन्झीनची रिंग. सो रिॲक्टंट आणि प्रोडक्टला व्यवस्थित बघा काय हवं आहे काय नको आहे. यामध्ये ही फर्स्ट बेन्झीनची रिंग आहे, त्यामध्ये पण आहे.
त्याच्या समोर एक कार्बन आहे, याच्यामध्ये पण हा कार्बन आहे. सो एक्झॅक्टली मला काय हवं आहे, वरती सी डबल बॉन्ड हो आणि अजून एक बेन्झीन रिंग ॲड करायची आहे. याचा अर्थ मला कार्बनची चेन लेंथ वाढवायची आहे. हे करू शकतात फक्त आणि फक्त ग्रिग्नार्ड रिएजंट. सो बेन्झीन, इथे मॅग्नेशियम, इथे काय असेल तो ब्रोमीन, फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. जिथे ग्रिग्नार्ड रिएजंट दिसतो तिथं आधी आपण चार्ज देतो. चार्ज कसं देणार, Mg+2, हा कार्बन असणार आहे मायनस आणि Br पण असणार मायनस. आता सायनाइड, सायनाइडवरती अटॅक कोण करेल, आपला बेन्झाईल ग्रुप. इथं हा अटॅक करेल, हा बॉन्ड ओपन अप होईल. मी मेकॅनिझम खाली ड्रॉ करते. फर्स्ट बेन्झीनची रिंग ॲज इट इज, त्याच्यानंतर सी ट्रिपल बॉन्ड यांचा झाला डबल बॉन्ड एन, कारण अटॅक कोणी केला आहे का, परत बेन्झीनच्या रिंगने, की जी ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये होती. आता या नायट्रोजनवरती दॅट इज इमाइन कॉम्प्लेक्स बनतोय तुमचा, इथे येऊन लागेल MgBr. इमाइन कॉम्प्लेक्स एकदा भेटला की काय करायचं आहे, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस केलं तर तुम्हाला माहिती आहे मी मॅजिक काय सांगितले, सी डबल बॉन्डच्या पुढे जो काही दिसतो तो ग्रुप कशाने रिप्लेस होतो, ओनी. सो बेन्झीनची रिंग, सी डबल बॉन्ड O आणि परत इकडे बेन्झीनची रिंग आहे. दिस इज बेन्झोफिनोन. सो कधी भेटलं, मी जेव्हा त्याच्यामध्ये बेन्झीन किंवा फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड टाकलं, दॅट इज C6H5MgBr. ऑप्शन नंबर बी. व्हॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लिसेरा अल्डिहाइड. अल्डिहाइड आहे म्हणजे सी डबल बॉन्ड OH, तो ट्रायॉल आहे, दॅट इज 3 कार्बन आहे त्याच्यामध्ये, सॉरी, आणि खाली असणारे CH2H. दिस इज ग्लिसेरा अल्डिहाइडचं स्ट्रक्चर, जे आपण बायोमॉलिक्युल्समध्ये पण केलेलं आहे. तर याचा फॉर्म्युला काय आहे, याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 3, ऑक्सिजन किती आहेत, 3, हायड्रोजन किती आहेत, 6. ऑप्शन नंबर सी. Question number 16. An aqueous solution of sodium nitrite on boiling with a chlorosodium propanoate gives. Skip this question. हा क्वेश्चन स्किप करून टाका, आपल्या टेक्स्टबुकमध्ये तो नाही आहे. Question number 17. Which of the following compound is obtained when benzoic acid is treated with concentrated H2SO4 and concentrated HNO3. बेन्झोइक ॲसिड म्हणजे बेन्झीनवरती COOH आणि कार्बोनिल ग्रुप काय असतात, दे आर मेटा डायरेक्टिंग. सो जर आपण नायट्रेटिंग मिक्सचर टाकलं तर इट विल गिव्ह राईज टू NO2+ इलेक्ट्रोफाईल, की जो मेटा पोझिशनला अटॅक करेल. सो भेटेल मेटा नायट्रो बेन्झोइक ॲसिड, मेटा नायट्रो बेन्झोइक ॲसिड. कुठे ऑप्शन, ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 18. Chromyl chloride converts methyl group to chromium complex which on acid hydrolysis gives corresponding aldehyde. This reaction is called as. सरळ सरळ इटाड रिॲक्शनला त्यांनी थेरॉटिकल वाक्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आपण टुलिन घेतो, बेन्झीन रिंगवरती जो मिथाइल ग्रुप आहे, या मिथाइल ग्रुपवरती क्रोमिल क्लोराईड म्हणजे CrO2Cl2 हा कॉम्प्लेक्स जेव्हा रिॲक्ट करतो तेव्हा अल्टिमेटली आपल्याला काय भेटत असतं, बेन्झा अल्डिहाइड. बेन्झीन तो एक H आणि त्याच्या ठिकाणी येणार आहे O, CHO. ही रिॲक्शन तुम्हाला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे, क्रोमाइल कॉम्प्लेक्सच्या रिॲक्शन आल्या, दॅट इज इटाड रिॲक्शन. टेक्स्टबुकमध्ये एकदा ही रिॲक्शन बघून घ्या. क्वेश्चन नंबर 19. आयडेंटिफाय द प्रोडक्ट सी इन द फॉलोइंग रिॲक्शन. बघा CH3 CH2 COOH 3 कार्बनवाला कार्बोक्सिलिक ॲसिड, प्रोपॅनोइक ॲसिड. त्याच्यामध्ये टाकलं NaOH. हा ॲसिड आहे, हा H देईल, हा बेस आहे, हा OH देईल. सो ए काय भेटणार आहे आपल्याला, CH3 CH2 COONA, सोडियम सॉल्ट ऑफ प्रोपॅनोइक ॲसिड. त्याच्यामध्ये टाकलं मिक्सचर ऑफ NaOH अँड CaO, सोडा लाईम. दिस इज डिकार्बोक्सिलेटिंग एजंट, दॅट इज मायनस ऑफ कार्बन डायऑक्साईड होईल. CO2 इथे दिसत आहे, CO2 रिमूव्ह होणार आहे, Na पण हायड्रोलाइज होऊन निघून जातो. सो CO2 जर निघून गेला तर मला इथे काय भेटेल, फक्त CH3 CH2 आणि Na हायड्रोलायसिस नंतर काय भेटेल मला, तो H. सो आय गॉट इथेन. इथेन ऑन रिॲक्शन विथ HNO3 नायट्रिक ॲसिड. नायट्रिक ॲसिड मला देईल NO2 फॉर्मेशन, द NO2+ फॉर्मेशन. यातला H+ रिप्लेस होईल NO2+ने. सो CH3 CH2 NO2. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 20. प्रोपेन नायट्राइल ऑन रिॲक्शन विथ इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड. प्रोपेन 1 2 3, दिस इज प्रोपेन नायट्राइल. मग अशी जी रिॲक्शन केली तशीच करायची आहे. इथाइल CH3 CH2 मॅग्नेशियम आयोडाइड.
आता आपण थोड्या वेळापूर्वी हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय ग्रिग्नार्डवाला. सेम आहे हे क्वेश्चन नंबर 14. सो चेक करा, याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 3. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. ग्रिग्नार्डवर चार्ज कसं देतो आपण? Mg+2 I- आणि CH3CH2-. हा इथे अटॅक करणार आहे. सो साहजिक आहे खालून 2 कार्बन ॲड होणार आहेत. ऑलरेडी असे 3 आहेत, 1 2 3, आणि खालून परत किती ॲड होणार आहेत? 2. सो टोटल कार्बन किती झाले? हे 5. सो 5 कार्बनवाला मला कंपाऊंड भेटणार आहे. बघा मी रिॲक्शन करून दाखवते काय होतं. पहिला CH3 ॲज इट इज, CH2 ॲज इट इज. या कार्बनवरती अटॅक कोण करणार आहे? CH2CH3. ट्रिपल बॉन्डची होणार डबल बॉन्ड. हायड्रोलायसिस केल्यावर तिथेच आपण काय लावतो? O. सो दिस इज पेंटॅन 3-one. पेंटॅन 3-one. हा दिला 2 पेंटॅनोन रॉंग. ब्युटॅनोन रॉंग. प्रोपॅनोन रॉंग. 3 पेंटॅनोन करेक्ट. Question number 21. Which among the following compound has highest boiling point? हायेस्ट बॉइलिंग पॉईंट त्यांच्यामध्ये असतो की ज्यांच्यामध्ये हायेस्ट हायड्रोजन बॉन्डिंग फाईंड केलं, आणि त्याची ट्रेंड आपण लास्ट PYQ व्हिडिओमध्ये पण बघितली आहे. सगळ्यात पहिला सगळ्यात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग आहे कार्बॉक्झिलिक ॲसिड्समध्ये, परत असणार आहे अल्कोहोलमध्ये, नंतर येईल कीटोन्समध्ये, त्याच्यानंतर येईल अल्डिहाईडमध्ये, त्याच्यानंतर येईल इथरमध्ये, आणि त्याच्या लास्टला कोण येणार आहेत मग? अल्केन्स. सो चेक करा, हा अल्कोहोल आहे, हा कीटोन आहे, हा कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, आणि लास्टला अल्डिहाइड आहे. सो करेक्ट ऑप्शन वॉज ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 22. आयडेंटिफाय A इन द फॉलोइंग रिॲक्शन. याला जर बघितलं तर समजेल हा आहे R2CD फॉर्मॅट, डाय अल्काइल कॅडमियम. जर तुम्हाला वन शॉट आठवत असेल तर आपण असाइल क्लोराईड या ग्रुपला जेव्हा अल्डिहाइडमध्ये कन्वर्ट करतो, रोझेनमंड रिॲक्शन यूज केली जाते, PDBaSO4. आणि त्याच ग्रुपला जर आपल्याला कीटोनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला ॲड करावं लागतं त्याच्यामध्ये डाय अल्काइल कॅडमियम. सो नक्कीच असाइल क्लोराईड हा आपला रिॲक्टंट आहे. पण या आरच्या ठिकाणी काय आहे हे मला प्रॉडक्ट सांगेल. बघा रिॲक्टन्स ॲड होऊनच प्रॉडक्ट भेटतो. सो रिॲक्टंटमधून काय आलं असणार आहे? C6H5CH2. C6H5CH2 हा ग्रुप तर ऑलरेडी आला आहे. सो उरलं आहे काय? 2 कार्बन, CH3C. सो 2 कार्बनवाला असाइल क्लोराईड इथे प्रेझेंट पाहिजे. CH3C डबल बॉन्ड OCl. ऑप्शन नंबर C. Question number 23. Which of the following does not give yellow precipitate when treated with NaOH, and this is iodine I2. NaOH and I2 means this is haloform reaction, and haloform reaction मध्ये मिथाइल ग्रुपचा प्रेझेन्स लागतो. सो बघा मी दाखवते ॲसिटोफिनोन CH3C डबल बॉन्ड O आणि बेन्झीन रिंग. कार्बोनिलच्या शेजारी मिथाइल ग्रुप दिसतोय, सो हे हॅलोफॉर्म रिॲक्शन देतात. बेन्झा अल्डिहाइड, बेन्झीनच्या शेजारी C डबल बॉन्ड OH, नो मिथाइल ग्रुप, नो हॅलोफॉर्म रिॲक्शन. थर्ड ॲसिटोन CH3C डबल बॉन्ड O CH3, कार्बोनिलच्या शेजारी मिथाइल दिसतो, हॅलोफॉर्म देतात. ॲसिटा अल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH, कार्बोनिलच्या शेजारी मिथाइल दिसतो, ते हॅलोफॉर्म देतात. सो हॅलोफॉर्म बेन्झा अल्डिहाइड नाही देऊ शकत. क्वेश्चन नंबर 24. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्राय कार्बॉक्झिलिक ॲसिड? साधा आन्सर आहे इट इज सायट्रिक ॲसिड. ऑप्शन नंबर D. क्वेश्चन नंबर 25. विच ऑफ द फॉलोइंग इज रिॲक्टेड विथ बेन्झा अल्डिहाइड टू ऑब्टेन 1 फिनाइल इथेनॉल? इथ मीन्स 2 कार्बन, 1 फिनाइल. सो फर्स्ट कार्बनला फिनाइल ग्रुप, इथॅनॉल, इथॅनॉल म्हणजेच पण इथॅन 1 ऑल असणार आहे. सो हायड्रोजन बॅलन्स केले, CH इकडे असणार आहे CH3. दिस इज 1 फिनाइल इथेनॉल. आय वॉन्ट दिस कंपाऊंड फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग आय कॅन ऑब्टेन इट, आणि रिॲक्टंट दिलाय बेन्झा अल्डिहाइड. ओके, सो बघा बेन्झा अल्डिहाइड इज अदर अल्डिहाइड. अदर अल्डिहाइड वेन ट्रीटेड विथ ग्रिग्नार्ड रिएजंट गिव्स मी सेकंडरी अल्कोहोल. सो इथे डेफिनेटली ग्रिग्नार्ड आहे. ऑप्शनमध्ये सगळेच ग्रिग्नार्ड दिसतात. ते आठवतं का सगळ्यांना? जर आपण फॉर्मा अल्डिहाइडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत केली तर आपल्याला भेटतो प्रायमरी अल्कोहोल. जर आपण अदर अल्डिहाइडची रिॲक्शन ग्रिग्नार्ड सोबत केली तर वी गेट 2 डिग्री अल्कोहोल, आणि जर आपण कीटोनची रिॲक्शन ग्रिग्नार्ड सोबत केली तर वी गेट 3 डिग्री. ती रिॲक्शन आहे ही. आता या केसमध्ये मी काय ॲड केलं पाहिजे तर रिॲक्टंटमध्ये जी बेन्झीन रिंग आहे ती प्रोडक्टमध्ये पण दिसतीये. त्याच्यानंतर हा वरचा कार्बन आहे तो पण इथे मला दिसत आहे. सो राहिलं काय? हा ऑक्सिजन आहे वर, तो पण आपल्याला दिसत आहे.
सो काय नाही आहे तर हा मिथाईल ग्रुप तिथे प्रेझेंट नाही आहे. तो मिथाईल ग्रुप कुठून येणार आहे? मिथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. मिथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 26. नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट इन सॅलिसिला अल्डिहाइड. स्ट्रक्चर आपल्याला माहिती पाहिजे. बेन्झीनची रिंग आहे. आपण ऑर्थो सॅलिसिला अल्डिहाइड काढू. दिस इज अल्डिहाइड अँड हिअर इज OH ग्रुप. ऑक्सिजन किती आहे त्याच्यामध्ये? 2. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 27. आयडेंटिफाय A in the following reaction. Something is treated with methyl magnesium bromide in presence of ether gives complex on hydrolysis gives CH3 3 times COH, that is this is 3 डिग्री अल्कोहोल. आणि मी आत्ताच सांगितलं 3 डिग्री अल्कोहोल जर बनवायचं असेल तर ए नक्कीच कीटोन आहे. आता ऑप्शन रीड करू. ॲसिटा अल्डिहाइड, प्रोपॅन अल्डिहाइड, ॲसिटिल क्लोराइड, ॲसिटोन. रिॲक्शन करायची पण गरज नाही. कीटोनच फक्त 3 डिग्री देतात ग्रिग्नार्ड सोबत. सो डीला टिक केलं. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज हायली रिॲक्टिव्ह टुवर्ड्स HCl. HCl सोबत रिॲक्शन अल्डिहाइड्स करू शकतात ॲज वेल ॲज कीटोन्स करू शकतात. हे आहेत अल्डिहाइड्स. इकडे आपण कीटोन ड्रॉ करू. या केसमध्ये कार्बोनिल कार्बनच्या बेसला ऑलवेज पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे लक्षात ठेवा. हा पॉझिटिव्ह चार्ज जेवढा चांगला असेल, मोर पॉझिटिव्ह चार्ज दॅन CN- तिकडे अटॅक करू शकतो. या पॉझिटिव्ह चार्जला R ग्रुप डोनेट करतो बिकॉज R इज अल्काइल ग्रुप अँड इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. सो इलेक्ट्रॉन जर दिले तर हे न्यूट्रलाइज व्हायला लागेल. पण इथे तर 2 R ग्रुप याला देतात आणि हा काय होतो? मोर फास्टली न्यूट्रलाइज्ड. हा न्यूट्रलाइज होतोय तर CN याच्याकडे अटॅक करू शकणार नाही. CN कुठे जाईल? अल्डिहाइड्सकडे. सो अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह टुवर्ड्स HCl दॅन कीटोन. नाउ लेट अस टॉक अबाउट बेन्झाअल्डिहाइड्स. बेन्झीन कंटेनिंग अल्डिहाइड. सो बेन्झीनला C डबल बॉन्ड OH लागलाय. कार्बोनिल कार्बनच्या बेसला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथे न्यूट्रलाइज होतो किंवा स्टॅबिलाइज होतो बाय रेझोनन्स. अँड ॲज तो अगेन स्टॅबिलाइज होतोय, मला त्याला स्टॅबिलाइज करायचं नाही आहे. सो बेन्झाअल्डिहाइड किंवा ॲरोमॅटिक अल्डिहाइडपेक्षा सुद्धा ॲलिफॅटिक अल्डिहाइड मोर रिॲक्टिव्ह आहेत. सो C6H5 दिस इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड. दिस इज फॉर्माअल्डिहाइड. दिस इज कीटोन. कीटोनला कटच करा आणि हा कोण आहे आपला? आदर अल्डिहाइड. सो आदर अल्डिहाइड. या 3 केसमध्ये जज करताना मी आत्ताच सांगितलं कोण जास्त असणार आहे? ॲलिफॅटिक अल्डिहाइड. सो ॲरोमॅटिकला कट केलं. राहिले 2. फॉर्माअल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH. या केसमधला पॉझिटिव्ह चार्ज कोणच न्यूट्रलाइज करत नाही आहे. सो आदर अल्डिहाइडपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त कोण असणार आहे आता? फॉर्माअल्डिहाइड आर मोस्ट रिॲक्टिव्ह टुवर्ड्स HCN. ऑप्शन नंबर बी. Question number 29. Identify B in the following reaction. Benzonitrile, benzene ring, C triple bond N. When treated with C6H5MgBr, that is phenyl magnesium bromide. Phenyl magnesium bromide will give complex which on hydrolysis give. मी डायरेक्टली प्रोडक्ट बनवते. मगाशी पण आपण ही रिॲक्शन केली आहे. इट इज बेन्झोफिनोन. Question number 30. Which of the following reagent is used for following conversion? CH3CH डबल बॉन्ड CHO. याच्यामध्ये डबल बॉन्ड इंटॅक्ट राहिली आहे. फक्त जो अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइडचं कन्वर्जन झालं प्रायमरी अल्कोहोलमध्ये. सो विदाउट रिड्युसिंग ऑलिफेनिक बॉन्ड जे रिॲक्शन करतात ते आर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 31. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू कन्वर्ट ऑलिफिन्स इनटू अल्डिहाइड? स्किप दिस क्वेश्चन. आपण ऑलिफिन्सचं अल्डिहाइडमध्ये कन्वर्जन करण्यासाठी एकच रिॲक्शन केली आहे, ओझोनोलायसिस, जी की खाली प्रेझेंट नाही आहे. सो स्किप इट. क्वेश्चन नंबर 32. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लेमन्सन रिडक्शन? ऑलरेडी बघितलं. झिंक अमाल्गम कॉन्सन्ट्रेटेड HCl ज्याच्या डोक्यावर दिसतो तो क्लेमन्सन आहे. PDBASO4 दिसला तर तो रोझेनमंड आहे. ऑप्शन नंबर सी बघा. हा आहे तुमचा वुल्फ किश्नर रिॲक्शन. अँड SN फॉर स्टेनस, S फॉर स्टीफन, ही आहे आपली स्टीफन रिॲक्शन. क्वेश्चन नंबर 33. सॅलिसिलिक ॲसिड ऑन रिॲक्शन विथ ॲसिटिक अनहायड्राइड गिव्स ॲस्पिरिन. ते स्ट्रक्चर काढणं इम्पॉर्टंट नाही आहे कारण ॲस्पिरिनची रिॲक्शन आपल्याला लक्षातच पाहिजे. सॅलिसिलिक ॲसिड दिस इज OH अँड हिअर इट इज C डबल बॉन्ड OH. याच्यामध्ये आपण पुट करतो ॲसिटिक अनहायड्राइड CH3C डबल बॉन्ड O
ओ आणि हाच ग्रुप परत रिपीट होणार आहे. या केसमध्ये रिॲक्शन प्रोसीड होते. अल्डिहाइड ग्रुप ॲज इट इज इंटॅक्ट राहतो, पण जो अल्कोहोल आहे त्याला ॲसेटिल ग्रुपची अटॅचमेंट आहे. एच रिमूव्ह होईल आणि काय येईल, सी डबल बॉन्ड ओ CH3. बाकी बेन्झीनचे बॉन्ड इंटॅक्ट. सो दिस इज द स्ट्रक्चर. बट स्ट्रक्चर काय करायचं याचं नावच माहिती पाहिजे होतं. इट इज ॲस्पिरिन. क्वेश्चन नंबर 34. द रिॲक्शन इन विच मिथाइल ग्रुप ऑफ बेन्झीन इज कन्वर्टेड टू अल्डिहाइडिक ग्रुप. ही सुद्धा रिॲक्शन आपण आधी सॉल्व्ह केलेली. दॅट इज टुलिन. टुलिनमध्ये आपण क्रोमाइल कॉम्प्लेक्स पुट केलेला CrO2 Cl2. क्रोमाइल कॉम्प्लेक्स इकडे पहिला कॉम्प्लेक्सचं फॉर्मेशन देईल विच ऑन हायड्रोलायसिस. मिथाइल ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अल्डिहाइडमध्ये. सो मिथाइल ग्रुपचं अल्डिहाइड कन्वर्जन, दिस इज नेम रिॲक्शन कॉल्ड इटार्ड रिॲक्शन. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 35. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फंक्शनल आयसोमर ऑफ पेंटॅन 2 ऑल. अल्कोहोलचे फंक्शनल आयसोमर असतात इथर्स. सो ऑप्शनमध्ये तुम्हाला इथरला शोधायचं आहे. पेंटॅन 1 ऑल हा आहे अल्कोहोल. पेंटॅन 2 ओन हा आहे कीटोन. इथॉक्झीप्रोपेन हा आहे आपला इथर. अँड पेंटॅन 3 ऑल हा आहे अल्कोहोल. सो स्ट्रक्चर ड्रॉ करून कन्फर्म करायची पण गरज नाही. इथर एकच आहे, ऑप्शन नंबर सी. विच ऑफ द फॉलोइंग इज रोझेनमंड रिॲक्शन. PDBASO4 कुठल्या ॲरोवरती दिसतो, ऑप्शन नंबर सी. Question number 37. Identify product A in the following reaction. Dibyl H diisobutyl aluminum hydride is reducing agent. So तो H देईल. पहिला बॉन्ड ब्रेक झाला, CH, दोनच बॉन्ड राहिले NH. अजून पुढे हायड्रोलायसिस करायचं आहे. हायड्रोलायसिसची कमाल. डबल बॉन्ड Nच्या पुढे काही असू दे, सगळं सर्कल करून O. सो मला भेटलं RCH डबल बॉन्ड O, दॅट इज अल्डिहाइड. RCH डबल बॉन्ड O. Question number 38. Which of the following is orthoacetyl salicylic acid. Orthoacetyl salicylic acid म्हणजे आता जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेलं, इट इज ॲस्पिरिन. क्वेश्चन नंबर 39. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डायकार्बोक्सिलिक ॲसिड. हिंट होती OMSGA, ऑक्झॅलिक ॲसिड, देन मॅलोनिक ॲसिड, S for succinic acid, G for glutamic acid, A for aspartic acid. All are dicarboxylic acid. थॅलिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे. बेन्झीनची रिंग, इकडे पण कार्बोक्झिलिक ॲसिड, इकडे पण कार्बोक्झिलिक ॲसिड. सो दिस इज ऑल्सो dicarboxylic, but acrylic acid is not a dicarboxylic acid. Question number 40. For following reaction, the relation between delta H and delta U is. थर्मोमधला क्वेश्चन आहे पण आला इथे तो सोडून टाकू. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NGRT हा फॉर्म्युला. त्यामध्ये डेल्टा NG फाइंड करतो आपण, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट. प्रोडक्टचे मोल आहेत 2, रिॲक्टंटचे 2 + 1 3. सो 2 - 3 आन्सर आलं -1. सो रिलेशन झालं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U मायनस 1 RT, दॅट इज -RT. ऑप्शन नंबर बी. Question number 41. Which of the following is obtained by hydrogenation of benzoyl chloride in presence of PDBSO4. रोझेनमंड रिॲक्शन आहे. हायड्रोजिनेशन ऑफ बेन्झॉइल क्लोराईड, बेन्झीन, C डबल बॉन्ड O Cl. हा Cl फक्त निघून जातो आणि इथे H येतो. सो बेन्झा अल्डिहाइड भेटतो. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 42. आयडेंटिफाय A in the following reaction. सेम आता क्वेश्चन उलटा विचारलाय. C6H5 म्हणजे बेन्झीन आणि बेन्झा अल्डिहाइड आहे, तर इकडे काय असणार आहे, बेन्झॉइल क्लोराईड. ऑप्शन नंबर सी, बेन्झॉइल क्लोराईड. बेन्झाइल नाही, बेन्झॉइल क्लोराईड. क्वेश्चन नंबर 43. An acyl chloride is hydrogenated over catalyst platinum or palladium on barium sulfate to form aldehyde. The reaction is called as. तेच आहे परत H2 PD किंवा PT, बॅरियम सल्फेट म्हणजे BaSO4. अगेन इट इज रोझेनमंड रिॲक्शन. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 44. विच ऑफ द फॉलोइंग इज स्टीफन रिॲक्शन. S फॉर स्टेनस, S फॉर स्टीफन. स्टेनस क्लोराईड ज्या ॲरोवरती दिसतं त्याला टिक करायचं. क्वेश्चन नंबर 45. व्हॉट इज द फायनल प्रोडक्ट ऑप्टेन वेन बेन्झोनायट्राइल रिॲक्ट विथ फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. बेन्झोनायट्राइल अगेन तीच रिपीट रिॲक्शन आहे. दिस इज बेन्झोनायट्राइल. बेन्झीनवर C ट्रिपल बॉन्ड N. वेन ट्रीटेड विथ फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. हे असं लिहिलं तर पटकन आठवायला पाहिजे. बेन्झोफिनोन भेटतो. बेन्झोफिनोन इज ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 46. विच ऑफ द फॉलोइंग कॅटलिस्ट इज यूज्ड इन रोझेनमंड रिॲक्शन. PDBASO4.
Question number 47. Which among the following compound is obtained when benzene is treated with carbon monoxide in presence of HCl and HCl in presence of catalyst anhydrous AlCl3 and Cu2Cl2. So this is Gatterman-Koch reaction. सो वरती जो हायड्रोजन आहे तो कशाने रिप्लेस होणार आहे, अल्डिहाइडने. CHO हा अल्डिहाइड, हा हायड्रोजन अल्डिहाइडने रिप्लेस होतो. ऑप्शन नंबर सी, बेन्झा अल्डिहाइड. So that's all for all 47 questions of aldehyde, ketones and carboxylic acid. Meet you in next session. Till then, thank you so much.